हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आर्डिनो प्रोग्रामिंग सिरीजचा. कारण मी एक बेसिक व्हिडिओ बनवला होता पूर्ण आर्डिनोमध्ये कसं कनेक्शन्स वगैरे करायचे किंवा आर्डिनोचं बेसिक्स मी एक सिरीजमध्ये घेतलं होतं, बट त्याच्यामध्ये मी प्रोग्रामिंग पूर्ण डीपमध्ये घेऊ शकलो नाही. त्यामुळे आपण या सिरीजमध्ये प्रोग्रामिंग बद्दलच शिकूया. ठीक आहे. तर आर्डिनोचे प्रोग्रामिंग करण्यासाठी तुम्हाला एक आर्डिनो आयडी लागतं. ते तुम्हाला मी त्या सिरीजमध्ये सांगितलेलंच आहे, तर मी ते रिपीट करणार नाही आणि त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ओके. तर आपण स्टार्ट करूया. जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला एक बेसिक प्रोग्राम असा दिसतो आपल्या स्क्रीनवर. ठीक आहे. तर याच्यात काय असतं मी तुम्हाला सांगून देतो एकदा, की वॉइड सेटअप आणि वॉइड लूप हे दोन फंक्शन आहेत आपल्याकडे. ओके. तर यामध्ये काय आहे की वॉइड सेटअप मध्ये आपण पूर्ण सेटअप करतो कोडचा वगैरे, आणि हा एकच वेळा रन होतो. जेव्हा ही आपला कोड तुम्ही अपलोड करणार, तर जेव्हा आर्डिनो हा कोड रन करेल तर फर्स्ट टाइम फक्त याला एकच टाइम रन करेल, फर्स्ट टाइम रन करेल. ओके. आणि वॉइड लूप हे जे फंक्शन काय असतं ते पण तुम्हाला सांगेलच पुढे, पण सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की हे एक फंक्शन आहे. ओके. तर वॉइड लूप एक फंक्शन आहे. त्याच्यामध्ये काय होतं की जे फर्स्ट टाइम आणि एकचदा सेटअप रन होतो, आणि लूप जो आहे तो वारंवार रन होत राहतो, रिपीटेडली रन होत राहतो. रन म्हणजे होतच असतो. ठीक आहे. तर हा लूप मध्ये रन होतो, यालाच आपण लूप म्हणतो. जो रिपीटेडली रन होतो त्यालाच आपण लूप म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगून देतो. ठीक आहे. जेव्हाही आपल्याला काही आपण कोड लिहितो आणि आपल्याला समजण्यासाठी आपण तिथे काहीतरी कमेंट लिहित असतो. ठीक आहे. तर यालाच कमेंट म्हणतात. हे असं आपण कमेंट लिहितो. ठीक आहे. तर कमेंट आपण एक अशा प्रकारेही लिहू शकतो. ठीक आहे. किंवा दुसऱ्या प्रकारे आपल्याला याला आपण बोलतो सिंगल लाईन कमेंट. म्हणजे मी दुसऱ्या लाईनवर जरी काही लिहिलं तर हे प्रोग्राम मानलं जाईल. ठीक आहे. तर याला प्रोग्राम मध्ये मानलं जाईल, आणि जेव्हा तुम्ही रन करणार तेव्हा तुम्हाला एरर येईल. जर तुम्हाला मल्टी लाईन कमेंट द्यायचे म्हणजे मल्टी लाईन मध्ये लिहायचे असेल तर तुम्ही असं लिहिता. ठीक आहे. ओके. आणि इथे तुम्ही काही लिहिणार, किती लाईन मध्ये लिहिणार तरी काही इश्यू नाही. आणि याला कमेंटला क्लोज करण्यासाठी आपण स्टार आणि स्लॅश. ओके. तर अशा प्रकारे आपण मल्टी लाईन कमेंट्स लिहितो, आणि अशा प्रकारे आपण सिंगल लाईन कमेंट लिहितो. सिंगल लाईन मध्ये तुम्हाला काही कमेंट लिहायची असेल तर तुम्ही डबल स्लॅश लिहू शकता, आणि मल्टी लाईन करायचं असेल तर असं करू शकता. ओके. त्यानंतर वॉइड सेटअप मध्ये एकदम कॉमनली यूज होणारे जे सिंटॅक्स आहे, काही गोष्टी आहे, ते तुम्हाला सांगून देतो या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चर पासून आपण थोडं प्रोग्रामिंगचं डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात आधी आहे पिन मोड. ओके. तर पिन मोड मध्ये लिहायची जी पद्धत असते, कधी कोणतेही आपण आर्डिनोचे प्रोग्राम्स लिहितो त्याच्यामध्ये लिहायची पद्धत काय असते की सर्वात पहिला जे वर्ड असतो त्याला आपण स्मॉल मध्ये लिहितो. ठीक आहे. पिन. ओके. आणि दुसरा वर्ड असतो त्याचा फर्स्ट लेटर आपण कॅपिटल मध्ये लिहितो, मोड. ठीक आहे. याला हीच आपली लिहायची पद्धत असते. ओके. तर पिन मोड काय असतं आता ते सांगतो तुम्हाला. पिन मोड म्हणजे काय असतं, वॉइड सेटअप मध्ये आपण याला लिहितो कधीही. पिन मोड मध्ये काय असतं की तुमचे कोणती पिन कुठे कनेक्टेड आहे ते आपल्याला आर्डिनोला सांगावं लागतं आधी. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण पिन मोड यूज करतो. तर पिन मोड मध्ये काय काय लिहितो मग, हे जे दोन ब्रॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी लिहितो. पहिली गोष्ट आपण लिहितो पिन नंबर, कोणत्या पिनला तुम्ही कनेक्ट केलाय. तुमचं डिजिटल पिन असेल, तुमच्या डिजिटल पिनच्या कोणत्या पिनला तुम्ही कनेक्ट केलं, 0 ला कनेक्ट केलंय, 1 ला कनेक्ट केलंय, 2 ला कनेक्ट केलंय, ते आपण लिहितो. ठीक आहे. सध्या आपण सपोज 3 ला कनेक्ट केलं तर 3 लिहिणार इथे. त्याच्यानंतर मोड मध्ये काय असतं, मोड मध्ये तुमचा इनपुट डिव्हाइस आहे, इनपुट आहे, आउटपुट आहे, की तुमचा इनपुट पुलअप आहे, ते आपण लिहितो इथे. तर ते तुम्हाला कसं समजेल, जसं तुम्ही एखादी प्रोजेक्ट करत असणार त्याच्यामध्ये तुम्हाला सपोज एलईडी लाईट आहे तुमचा, तर एलईडी लाईटला आपण सिग्नल पाठवणार तेव्हा तो बल्ब स्टार्ट होणार, तेव्हा तो एलईडी लाईट ग्लो होणार, राईट. तर तो काय झाला, एक आउटपुट डिव्हाइस झाला. तर त्याच्यासाठी आपण काय लिहिणार, आउटपुट. ओके. तर हे कधीही तुम्हाला कॅपिटल मध्ये लिहावं लागेल, कारण
असंच तुम्हाला जे व्हेरिएबल्स असतात ते असेच लिहावं लागतं. व्हेरिएबल काय असतं ते पण तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेलच, तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त पिन मोड काय असतं ते आता समजून घ्या. ओके, पिन मोड हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असतं, व्हॉइड जो लूप आहे त्याच्यामध्ये आपण आपला मेन प्रोग्राम लिहितो. जेव्हा ही आता हे मी पिन मोडला मी डिफाईन करून टाकले की हे आउटपुट आहे, 3 नंबरच्या पिन मध्ये कधीही आपल्याला आउटपुट पाठवायचं आहे. तर डिले एक असतं. डिले म्हणजे काय असतं की आता सपोज मला एखादी ऑपरेशन म्हणजे एखादी काहीतरी केलं मी आणि त्याच्यानंतर मला एक शॉर्ट टाइमसाठी एक डिले पाहिजे. डिले म्हणजे त्याच्यात काहीही प्रोग्राम एक्झिक्यूट झाला नाही पाहिजे, काहीही कार्य झालं नाही पाहिजे त्याच्या बोर्डवर, तर आपण डिले लिहितो. तर डिले आपल्याला किती वेळासाठी पाहिजे आपण ते लिहितो. डिले मध्ये कधीही मायक्रो सेकंड्स मध्ये लिहितो. तर 1000 मायक्रो सेकंड्स म्हणजे आपला 1 सेकंड असतो. तर इथे काय होईल, 1 सेकंड साठी तो डिले होईल. 1 सेकंड साठी तो काहीच कार्य करणार नाही, तो एकदम स्तब्ध होऊन जाईल, त्याचं काहीच करणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं असतं डिजिटल राईट. डिजिटल राईट मध्ये काय असतं की आपले डिजिटल जे डिजिटल पिन्स असतात 0, 1, 2, 3, त्याला आपण काही डिव्हाइस कनेक्टेड केलेले, तर त्याला आपण हाय किंवा लो करू शकतो. तुम्हाला माहिती डिजिटल मध्ये 0 आणि 1 असतं. ठीक आहे. तर त्याला हाय किंवा लो करण्यासाठी आपण लिहितो डिजिटल राईट. म्हणजे आपल्याला डिजिटल सिग्नल पाठवायचं आहे त्या पिनवरनं, तर आपण लिहितो डिजिटल राईट. तर ठीक आहे, त्याच्यासाठी आपण डिजिटल राईट असं लिहितो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय असतं की डिजिटल राईट मध्ये 2 व्हॅल्यू आपल्याला पास करावं लागतात. एक तर तुम्ही डिजिटल राईट कोणत्या पिनवर करायचे तुम्हाला. ठीक आहे. तर आता सध्या आपलं एलईडी सपोज 3rd पिनवर आहे, आपल्याला एलईडी ला ग्लो करायचंय, आपल्याला एलईडी ला स्टार्ट करायचंय, तर आपण लिहू इथे 3 आणि दुसरं पॅरामीटर आपल्याला लिहायचंय व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू काय राहील, हाय राहील. ठीक आहे. हाय म्हणजे मी त्याला ग्लो केलं. तर या प्रकारे आपण लिहू शकतो. ठीक आहे, डिजिटल राईट. बट तुम्हाला जर समजा तुमच्याकडे इनपुट डिव्हाइस असेल तर त्याला तुम्हाला रीड करावं लागेल. त्या पिनवर तुम्हाला काहीतरी रीड करायचं, तर तुम्ही काय लिहिणार, डिजिटल रीड. तर डिजिटल रीड मध्ये काय नाही, सिंपल तुम्हाला फक्त पिन नंबर तुमचा टाकावा लागतो. तुम्ही सपोज 4 नंबरवर तुमचं काही सेन्सर वगैरे तुम्ही कनेक्ट केला असेल तर तुम्ही 4 लिहिलं, तर तुम्हाला डिजिटल रीड मध्ये तुम्हाला हाय त्या पिनची व्हॅल्यू सध्या काय आहे, हाय आहे की लो आहे, ते तुम्हाला लगेच समजून जाईल. ओके. त्याच्यानंतर तसंच तुम्हाला अॅनालॉग मध्ये पण सेम असतं, अॅनालॉग राईट म्हणून असतं. ठीक आहे. त्या अॅनालॉग राईट मध्ये तुम्ही सेम 2 व्हॅल्यू पास करू शकतात. एक तुम्ही पिन कोणती आहे तुमची ते पास करू शकतात. अॅनालॉगचे ए वरनं स्टार्ट होतात, A0, A1, A2 असं काहीतरी पिन्स असतात त्याच्या, राईट. तर ते कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला काही तुम्ही सर्किट वगैरे बनवला आणि तुम्हाला त्याला कंट्रोल करायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी सिग्नल पाठवायचं त्या अॅनालॉग पिन वरनं, तर तुम्ही अॅनालॉग राईट लिहितात. अॅनालॉग राईट मध्ये तुम्हाला पिन नंबर टाकावा लागतो आणि जो पिन नंबर तुमचा असेल, जो पण असेल तुमचा, ठीक आहे, आणि व्हॅल्यू टाकावं लागते. व्हॅल्यू तर इथे काहीतरी आपलं फ्लोट मध्ये येते. फ्लोट म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगेल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर अशी काहीतरी व्हॅल्यू येईल इथे. आणि अॅनालॉग राईट आणि अॅनालॉग रीड पण असतं एक. ठीक आहे, अॅनालॉग रीड. अॅनालॉग रीड पण डिजिटल रीड सारखंच काम करतं, फक्त याच्यामध्ये अॅनालॉग जे आपले पिन आहेत त्याची व्हॅल्यू येते आणि डिजिटल मध्ये डिजिटल पिनची व्हॅल्यू येते. तर इथे तुम्ही पिन पास करायची, तुम्हाला कोणत्या पिन मधून रीड करायचं ते, तर इथे पिन नंबर पास करायचा. ओके. तर पिन नंबर पास केल्यानंतर तुमचा त्या पिन मधून तो रीड करेल. असं काही सिंपल ह्या गोष्टी मोस्टली आपण यूज करतो प्रोग्राम्स मध्ये, तर मी ते तुम्हाला सांगून दिले. तुम्हाला काही अजून वाचायचं असेल याच्याबद्दल तर तुम्ही आर्डिनोच्या ऑफिशियल साईटवर जाऊ शकता, docs.ही वाली. तर ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊनच देईल. तर ही वाचल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला बरेच फंक्शन्स, व्हेरिएबल, स्ट्रक्चर्स वगैरे तुम्हाला दिसतील. हे तुम्ही रेफरन्स साठी वाचू शकता. जर तुम्हाला हे वाचायची इच्छा नसेल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा, तुम्हाला मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेलंच आहे. आणि अजून काही तुम्हाला एक्स्ट्रा रीड करायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटवर येऊन सुद्धा वाचू शकता. ठीक आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हेरिएबल आणि डेटा टाइप्स काय असतात.